Hello friends, welcome to our next lecture, that is the file system mounting. So here in this lecture we are going to see what is meant by file system mounting. फाईल सिस्टीम याचा सिम्पली आपण जर एक पॉइंट ऑफ व्ह्यू बघितला तर एक बेसिक आयडिया ह्याच्यामध्ये अशी आहे की आपली जी फाईल सिस्टीम आहे ज्याला आपण सी ड्राईव्ह डी ड्राईव्ह ई ड्राईव्ह म्हणतो, ही एक प्रकारे आपली फाईल सिस्टीम आहे ज्याला आपण व्हॉल्यूम असं म्हणतो. ह्या सगळ्यांना आपण व्हॉल्यूम असं म्हणतो किंवा वी आर कॉलिंग इट ॲज अ पार्टिशन्स. सो टुगेदर इट फॉर्म्स अ फाईल सिस्टीम. जनरली आपण बघतो की विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जर असेल तर त्यामध्ये समजा डी ड्राईव्ह ई ड्राईव्ह किंवा सी ड्राईव्ह असेल. सो इट कम्स इट इज हॅव्हिंग अ टाईप ऑफ फाईल सिस्टीम. FAT FAT32 असेल किंवा NTFS असेल, अशा प्रकारच्या फाईल सिस्टीम त्या ठिकाणी तयार केलेल्या असतात. त्या पर्टिक्युलर ड्राईव्हला आपल्याला त्या टाईपमध्ये आपल्याला आणता येते, वेदर इट इज अ फॅट ऑर NTFS फाईल सिस्टीममध्ये आपल्याला त्याला आणता येते. Generally what happens when the mount command is given to a file system, फाईल सिस्टीमसाठी जर आपण माउंट कमांड जर दिली तर त्या ठिकाणी आपण ज्या बेसिक ज्या आपण रूट डिरेक्टरीमध्ये आहोत, म्हणजे ज्या एका स्पेसिफिक डिरेक्टरीमध्ये आहोत, दॅट डिरेक्टरी विल बी माउंटेड इनटू दॅट फाईल सिस्टीम. त्या फाईल सिस्टीममध्ये जी आपली रूट डिरेक्टरी आहे तिथून आपल्याला माउंट केलं जातं अँड rest of the directories we can access later on. Once a file system is mounted onto a mount point, any further references to that directory actually refers to the root of that mounted file system. So file system can be mounted by root, म्हणजे जी रूट डिरेक्टरी आहे, सपोज त्या ठिकाणाहून स्टार्ट होऊन आपण त्या सब डिरेक्टरी पर्यंत वी कॅन कॉन्फिगर सर्टन टाइप्स ऑफ फाईल सिस्टीम to be mountable onto certain predetermined mount points. So we can run the mount command. Mount नावाची एक कमांड आहे, ती कमांड रन केल्यानंतर we can see what file systems are currently mounted, म्हणजे आता सध्या कोणत्या फाईल सिस्टीम माउंट झालेल्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात बाय युजिंग सम माउंट कमांड. जनरली जर एक एक्झाम्पल आपण बघितलं तर एक्झाम्पलमध्ये फाईल सिस्टीम माउंटिंगचं एक एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर देर इज अ युजर्स नावाची एक डिरेक्टरी आपल्याला तिथं पाहायला मिळते अँड देर आर सम अनदर डिरेक्टरीज आर देअर. तर हे आपल्याला इथं सांगता येईल की एक एक्झिस्टिंग सिस्टीम आहे. ही एक्झिस्टिंग सिस्टीममध्ये युजर्स नावाची एक डिरेक्टरी आहे दॅट विल बी माउंटेड फर्स्ट. ती माउंट झालेली आहे आणि त्याच्या ज्या सब डिरेक्टरीज आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण सेकंड जी बी डायग्राम आहे, बी डायग्राममध्ये देर इज नो एनी रूट डिरेक्टरी वी कॅन फाइंड. म्हणजे तिथं काही रूट डिरेक्टरी नाही आहे, पण सब डिरेक्टरीज आपल्याला तिथे दिसतात. दॅट इज अनमाउंटेड व्हॉल्यूम त्याला म्हणता येईल आपल्याला. माउंट पॉईंट एक त्या ठिकाणी दाखवलेला आहे खाली एक डायग्राममध्ये. माउंट पॉईंट आहे सुरुवातीला अँड देन आवर रूट डिरेक्टरी followed by the sub directories are there. It is very simple concept in the file system mounting. Generally traditional जे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे इन दॅट द एक्सटेंडेड टू टायर डिरेक्टरी स्ट्रक्चर, आपण जे लास्ट लेक्चरमध्ये बघितलं टू टायर डिरेक्टरी स्ट्रक्चर, वेअर द फर्स्ट टायर ऑफ स्ट्रक्चर सेपरेट्स व्हॉल्यूम बाय ड्राईव्ह लेटर्स. आपल्याला माहिती आहे की आपले जे ड्राईव्ह लेटर्स असतात विंडोजमध्ये, म्हणजे सी ड्राईव्ह डी ड्राईव्ह ई ड्राईव्ह, that will be separated and a tree structure is implemented below that level. म्हणजे आपण जनरली काय करतो, आपला डेटा कीप करताना डी ड्राईव्ह वरती एक आपण फोल्डर तयार करतो. त्या फोल्डरमध्ये स्टडी नावाचं फोल्डर, स्टडीमध्ये आपण परत सब डिरेक्टरी तयार करतो. इट इज लाईक ट्री लाईक स्ट्रक्चर आपण त्याच्यामध्ये फॉर्म करतो. इट इज दिस इज अ ट्रॅडिशनल वे वेअर इन विंडोज ऑपरेटिंग सिस्टम यू विल फाइंड द टू टायर डिरेक्टरी स्ट्रक्चर वेअर द फाईल सिस्टीम माउंटिंग त्या ठिकाणी अशा प्रकारे केलं जाते. मॅकिनतोश रन्स अ सिमिलर सिस्टम. मॅकिनतोश नावाच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पण सिमिलर वेमध्ये the file system mounting can be done, where each new volume that is found is automatically mounted and added to the desktop when it is found. And more recent Windows systems allow file system to be mounted to any directory in the file system, much like Unix सारखंच. त्याच्यामध्ये एक जनरल सगळ्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत त्याच्यामध्ये हा वे त्या ठिकाणी वापरला जातो.
सो दिस इज व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. ज्या वेळेला आपण कुठलाही डेटा कीप करतो त्यावेळेला आपल्याला त्याचा सोर्स पाहायला मिळतो. सोर्समध्ये जी आपली रूट डिरेक्टरी असते दॅट विल बी आवर माउंटेड पॉईंट किंवा माउंटिंग पॉईंट ज्याला आपण म्हणतो, तो आपला माउंटिंग पॉईंट असतो. आणि रेस्ट ऑफ द डिरेक्टरीज आर इन चॅनल, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. So I think we'll stop here today and we'll meet you in next lecture. Thank you.